हॅलो मंडळी. मी म्हणणार होती ना, मग म्हणणं पटकन. तू हॅलो म्हण मग मी म्हणते हॅलो मंडळी. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू अवर व्लॉग. आज आम्ही परत जातोय मूवी बघायला. परत नाही, तुला मी काल पण गेलेलो आणि आम्ही आज पण जात आहे. मे बी आम्ही उद्या पण जाऊ शकतो, बिकॉज मॅडमनी 3 मूवीज सिलेक्ट केलेल्या आहे बऱ्याच दिवसानंतर की तिला त्या बघायच्या आहे. सो आम्ही काल कॉकटेल 2 बघितला आहे आणि रिव्ह्यू पण शेअर केलेला आहे आमच्या लास्ट व्हिडिओमध्ये. प्लीज जाऊन बघा आणि चल हेस कसं वाटलं. आणि आज आम्ही चाललेलो आहे मैं वापस आऊंगा, कारण आम्ही खूप जास्त इंस्टाग्राम स्टोरीज बघितल्या आणि रिव्ह्यू पण ऐकलेत की छान आहेत म्हणून. सो आणि याची एक डिअरेस्ट फ्रेंड आहे आदिती. शी सेड की यू मस्ट वॉच गाईज. सो जस्ट रिस्पेक्ट ऑफ हर आम्ही चाललेलो आहे. आदिती वी नीड युअर शाउट आउट. ओके. सो आता आम्ही निघतोय. जस्ट कॅब बुक केली आहे आणि आता दाखवा. सो आम्ही जे कॅबनी आलोय तो असा हेवी ड्रायव्हर होता की अंकितची हालत खराब झाली. आमचा शो 8 वाजताचा होता आणि आम्ही आलोय. होपफुली मूवी स्टार्ट नसेल झाला. अंकित, हाऊ आर यू फिलिंग? विल टॉक लेटर. का बरं हालत खराब झाली का? मला वाटलं होतं चालू झाला असेल, बट इथे तर चालूच नाही झालं. सी, आपण या मूवीसाठी पण टाइमवर आहे. थँक्स टू युअर पंक्च्युअलिटी अगेन. किती पंक्च्युअल आहे तू. अरे यार, पंक्च्युअल बोलतो. मी काय करू. आम्हाला हा मूवी बघायचाच होता एवढा की आम्ही 2 सीट इकडे घेतल्या आणि 2 सीट समोर आहे. गॉर्जियस है, सबको बता दूं तुम्हारा सीक्रेट. तभी तो एक भी सफेद बाल नहीं. इंग्लैंड की तरफ से स्मिथ ने डेथ ओवर्स में जो अनएक्सपेक्टेड विचारायचं. सो आता इंटरव्हल झालेला आहे. अजून काय. मला एक क्वेश्चन होता की तुम्हा सगळ्या मुलींना, तुम्हाला थंडी नाही वाजत का? आय मीन, मी कितीही कवर्ड कपडे घातले तरीही मला इतकी थंडी वाजते. पण आणि इथे मी मुलींना फक्त शॉर्ट्स घालून येतात आणि त्यांना काहीच थंडी नाही वाजत. प्लीज गिव्ह मी सम टिप्स प्लीज. यूज स्वेटर और यूज जॅकेट्स ॲज वेल. फॅशन नाही घालत आणि विसरली मी. तुझी रिस्पॉन्सिबिलिटी होती ते. या स्मॉल रिस्पॉन्सिबिलिटी ओनली. ओके, आय टेक केअर नाऊ ऑनवर्ड्स. आणि जेव्हा पण काही प्लॅन असतो तर तुझं असं मोठं असतं का की लेट करायचं की तू मुद्दामून करतो लेट? नाही असं काहीच नाही आहे. मी माझ्या हेडमध्ये सगळं डिसाईड करून ठेवते की 1 घंट्यात मला रेडी व्हायचं आहे, मला काय कपडे घालायचं काय नाही. जेव्हा मी रेडी होते ॲक्च्युअलमध्ये, ठीक आहे, तर तेव्हा जे मी घालते ते असं फिलिंग येत नाही. मग त्याच्यात असं खूप जास्त मी मेंटली डिस्टर्ब होऊन जाते. मग माझं असं मेंटली स्लो होऊन जाते, कोणते कपडे घालायचे कोणते नाही घालायचे. तर या चक्करमध्ये ते असं होत पण मला व्हायचं नसतं लेट, पण मी होऊन जाते. आय डोंट नो हाऊ, बट ते माझ्या हातात नसतं, ते आपोआप होऊन जातं. आय डोंट डू दॅट इंटेन्शनली. बट मला तर सफर करावं लागतं ना वेट करून. त्याचं काय? आता माझं नाव प्रतीक्षा आहे, तर प्रतीक्षा म्हणजे वेट करणं ना, तर तुला माझी प्रतीक्षाच करावं लागणार आहे. व्हॉटएव्हर. काय उत्तर दिलं मी. वा. अरे मला कशाला स्वतः पण गेलं. सो फायनली आम्ही थिएटरमधून आता खाली आलेलो आहे आणि बघा लाईव्ह रिॲक्शन आफ्टर वॉचिंग द मूवी. सो काय रिकमेंड करणार तू पब्लिकला? त्यांनी बघायला पाहिजे की नाही? बघायला पाहिजे, बट आय टेल यू की तुम्ही खूप खूप जास्त रडणार आहे. सो मी ते इंटरव्हल नंतर नुसतं रडत होती. आय जस्ट कांट स्टॉप माय सेल्फ. सो आणि मी अजूनही त्यातच आहे. माझं असं ओपिनियन आहे की कमजोर दिल वालों नाही देखे तो अच्छा है. जसं की मी हो, माझ्या थोडंसं डिफिकल्ट होते अशा गोष्टी ऍडजस्ट करणं. बट इट वॉज अ व्हेरी 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 प्युअर अँड ब्युटिफुल मूवी. वी रिकमेंड की सगळ्यांनी बघायला पाहिजे. मस्ट वॉच प्लीज. आणि असा हाल झाल्यानंतर प्लीज रिच आउट टू. मला रिच आउट करून काय करणार? त्यांना नंतर कन्सोल करायचं ना. आता तुला मी करते. ओके देन. या बाय गाईज. Bye guys. Thank you. थँक्यू. बाय.